Hello everyone. Today I, Gaurav Deshmukh, under the guidance of Dr. Kiran Wakde, I am going to tell you about pleural effusion. So let's check out the definition of pleural effusion. Abnormal accumulation of pleural fluid between parietal pleura and visceral pleura is called as pleural effusion. तर जे आपलं प्लुरा असतं त्याचे दोन लेयर्स आहे परायटल आणि विसरल. त्याच्यामध्ये नॉर्मली फ्लुइड प्रेझेंट असतं, बट व्हेन देर इज अबनॉर्मल अक्युम्युलेशन जास्त व्हायला लागतं किंवा मग दुसरे काही कंटेंट्स यायला लागतात त्याच्यात, then it is called as pleural effusion. Accumulation of purulent fluid is called as empyema. जर purulent fluid असेल तर आपण त्याला empyema म्हणतो. आणि नॉर्मली मी सांगितलं होतं की प्लुरल स्पेसमध्ये ऑलरेडी थोडं फ्लुइड असतं, तर स्मॉल अमाऊंट ऑफ फ्लुइड, तर ते किती असतं, तर 0.26 प्लस ऑर मायनस 1 ml पर kg एवढं त्याच्यात फ्लुइड असतं. तर ते का असतं, तर लंग्सला इन्फ्लेट आणि डिफ्लेट व्हायला जे मेकॅनिझम आहे तर त्याला हेल्प करायसाठी त्याच्यात प्लुरल फ्लुइड प्रेझेंट असतं. पण आपण आता क्लिनिकली जेव्हा डायग्नोज करत असू तेव्हा मिनिमम 500 ml ऑफ फ्लुइड इज नेसेसरी. म्हणजे मिनिमम 500 ml जेव्हा असेल तेव्हा तुम्ही क्लिनिकली सांगू शकता की हे प्लुरल इफ्युजन आहे. बट आपल्याकडे जे रेडिओलॉजिकल एक्झामिनेशन होऊ शकतं त्याच्यातूनही आपल्याला कमी क्वांटिटीज मध्ये अजून डिटेक्ट करू शकतो आपण. तर आता दोन टाईपचे त्याच्यात फ्लुइड्स येऊ शकतात. एक असतं ट्रान्झुडेट, एक असतं एक्झुडेट. तर ट्रान्झुडेट इज अन अल्ट्रा फिल्ट्रेट ऑफ प्लाझ्मा. म्हणजे जे प्लाझ्मा आहे त्याच्यातून अल्ट्रा फिल्ट्रेट म्हणजे प्रोटीन्स वगैरे खूप कमी येतील त्याच्यात, बाकी सगळे प्रोटीन्स वगैरे जर काढून टाकले तर अल्ट्रा फिल्ट्रेट ऑफ प्लाझ्मा येतं. रिझल्टिंग फ्रॉम इन्क्रीज्ड हायड्रोस्टॅटिक प्रेशर ऑर डिक्रीज्ड सिरम ऑन्कॉटिक प्रेशर. म्हणजे हायड्रोस्टॅटिक प्रेशर जर इन्क्रीज झालं तर हायड्रोस्टॅटिक प्रेशर म्हणजे जे वॉटर प्रेशर आहे असं म्हणता येईल आपल्याला. जे फ्लुइड प्रेशर आहे, प्युअर फ्लुइड प्रेशर जे आहे विदाऊट प्रोटीन, ते प्रेशर वाढले असेल तर फक्त वॉटरी कंटेंट्स बाहेर येतात. प्लाझ्माचा मेजर कंटेंट वॉटरच आहे, तर मग वॉटर किंवा फ्लुइड फक्त बाहेर येते विदाऊट प्रोटीन्स. ते इन्क्रीज हायड्रोस्टॅटिक प्रेशर झाल्यावर होतं. किंवा सिरम ऑन्कॉटिक प्रेशर. ऑन्कॉटिक प्रेशर म्हणजे प्रोटीनमुळे जे एक्झर्ट होते प्रेशर, ते प्रेशर. तर सिरम मध्ये जे ऑन्कॉटिक प्रेशर कमी झालेलं आहे तर त्याच्यामुळं जे म्हणजे प्रोटीन्स कमी झाले. प्रोटीन्सची एक प्रॉपर्टी असते की ते त्याच्या आजूबाजूचं जे फ्लुइड असतं त्याला म्हणजे व्हेसल्स मध्येच ठेवल, ब्लड व्हेसल्स मध्येच कंटिन्यू ठेवल. पण आता काय होतं की प्रोटीन्स कमी झालेले आहेत त्यामुळे ते फ्लुइड जास्त होऊन जातं. मग ते फ्लुइड हळूहळू बाहेर येतं. तर ते डिक्रीज्ड ऑन्कॉटिक प्रेशरमुळे बाहेर येऊ शकतं किंवा मग इन्क्रीज्ड हायड्रोस्टॅटिक प्रेशरमुळे. त्यामुळे आपल्याला ट्रान्झुडेट येतं. दिस इज इसेन्शियल अँड इफ्युजन विथ नॉर्मल प्लुरा. याच्यात प्लुराला काहीच प्रॉब्लेम नसतो. प्लुराची काहीच इंटिग्रिटी खराब झालेली नसते किंवा तुटलेलं नसतं किंवा त्यात काही प्रॉब्लेम्स नसतात. दिस इज टोटली ड्यू टू इन्क्रीज हायड्रोस्टॅटिक प्रेशर ऑर डिक्रीज सिरम ऑन्कॉटिक प्रेशर. तर ते ट्रान्झुडेटिव्ह इफ्युजन जे असतात त्यांना आपण हायड्रोथोरॅक्स पण म्हणू शकतो. ऑल्दो सम यूज दिस टर्म फॉर एनी प्लुरल इफ्युजन. म्हणजे जनरली ट्रान्झुडेट साठी वापरला गेला पाहिजे हा टर्म हायड्रोथोरॅक्स, पण जनरली लोक सगळीकडे पण वापरतात तो टर्म. एक्झुडेट रिझेंबल्स प्लाझ्मा अँड इज रिच इन प्रोटीन्स. एक्झुडेट म्हणजे बेसिकली प्रोटीन्स पण तुमचे येत आहे, फ्लुइड येतच आहे त्याच्यासोबत प्रोटीन्स पण येत आहेत, तर ते एक्झुडेट असतं. दिस रिझल्ट फ्रॉम इन्क्रीज्ड कॅपिलरी परमिएबिलिटी. दिस इज एसेन्शियली अन एफिशियंट विथ डिसीज्ड प्लुरा. म्हणजे आता ब्लड कॅपिलरीज आहे त्यांच्यात कुठेतरी इंटिग्रिटीमध्ये फरक पडलाय किंवा त्याच्यात पोर्स तयार झालेले आहेत ज्याच्यामुळं ते फ्लुइड जे आहे ते बाहेर येत आहे, पण त्या फ्लुइड सोबत प्रोटीन सुद्धा बाहेर येत आहेत. तर प्रोटीन्स पण आल्यामुळं आपण त्याला एक्झुडेट म्हणतो. आणि आपण जसं पाहिलं ट्रान्झुडेट मध्ये प्रेशर इन्क्रीज झालं आणि त्याच्यामुळे फक्त फ्लुइड येत होतं, प्रोटीन्स नव्हते आहेत. त्यामुळे प्लुराच्या इंटिग्रिटीमध्ये काहीच प्रॉब्लेम नव्हता. पण इथं प्लुराला काहीतरी डिसीज आहे, त्याच्या इंटिग्रिटीमध्ये कॉम्प्रोमाइज झालेलं आहे, त्याच्यामुळं प्लुरल इफ्युजन होत आहे, तर ते एक्झुडेटचं होत आहे. त्याच्यानंतर आपण क्लासिफिकेशन अँड कॉजेस बघणार आहोत. तर आता आपण ट्रान्झुडेट्स काय ते बघितलं, त्याचे कॉजेस काय ट्रान्झुडेटिव्ह प्लुरल इफ्युजनचे किंवा हायड्रोथोरॅक्सचे. कॉन्जेस्टिव्ह कार्डियक फेलियर, सिरोसिस ऑफ लिव्हर, नेफ्रोटिक सिंड्रोम, सिव्हिअर मालन्यूट्रिशन, पेरिटोनियल डायलिसिस, हायपोथायरॉइडिझम, कॉन्स्ट्रक्टिव्ह पेरिकार्डायटिस, मिक्स सिंड्रोम. तर मिक्स सिंड्रोम म्हणजे काय, तर बेनाइन ओव्हेरियन ट्युमर्स विथ असायटिस अँड प्लुरल इफ्युजन. एक्झुडेट्स मध्ये आपण कॉजेस बघतोय ट्युबरक्युलोसिस, मेलिग्नन्सी, निमोनिया, पल्मनरी इन्फेक्शन, रिमेटेड आर्थरायटिस, पॅन्क्रियाटायटिस, सिस्टमिक लुपस एरिथ्रोमॅटोसस, ड्रग इंड्युस्ड इफ्युजन्स, बेनाइन एस्बेस्टोस रिलेटेड इफ्युजन्स, ड्रेसलस सिंड्रोम, इंट्राअब्डोमिनल ऍब्सेस आणि मिक्स सिंड्रोम. परत मग क्लिनिकल फीचर्स.
सायन्स आणि सिम्पटम्स आपल्याला प्लुरसी मध्ये जे सायन्स आणि सिम्पटम्स दिसतात ते पहिले दिसतात आणि त्याच्यानंतर इफ्युजन सुरू होतं. पहिले सांगितलेलं की इफ्युजन मॅसिव्ह इफ्युजन म्हणजे 500 ml जेव्हा इफ्युजन तयार होईल त्याच्यानंतर आपण क्लिनिकली ते डायग्नोज करू शकतो. तर त्याच्याबद्दल प्लुरसीचे जे सायन्स आहे, चेस्ट पेन, इन्स्पिरेशन एक्सपिरेशनच्या वेळेस, ब्रीथलेसनेसच्या वेळेस त्रास जो होतोय ते. तर ब्रेथलेसनेस में अकर द सिव्हिरिटी ऑफ विच इज रिलेटेड टू साइज अँड रेट ऑफ अक्युमुलेशन ऑफ फ्लुइड. तर एकदम मॅसिव्ह जेव्हा प्लुरल इफ्युजन झालेलं असतं ते एकदम म्हणजे चेस्टमध्ये आपल्याला खूप मोठा बल्ज दिसून येतो. तर त्याच्यामुळे एक्सपान्शन वगैरे करता येत नाही चेस्टचं. तर तेव्हा त्याच्यामुळे ब्रेथलेसनेस कॉज होऊ शकतो. तर फिजिकल फाइंडिंग्स काय आपण चेस्टमध्ये ते बघू. इन्स्पेक्शन अँड पाल्पेशन विल डिस्क्लोज द शिफ्ट ऑफ ट्रेकिया अँड मिडियास्टिनम. तर आता ट्रेकिया जो आहे आपला त्याचा जो शिफ्ट होतो, समजा आपल्या लेफ्ट साईडला पर्सनच्या प्लुरल इफ्युजन आहे मॅसिव्ह, तर ते प्लुरल इफ्युजनमुळे काय होतंय ते सगळं प्रेशर पडतंय मिडियास्टिनमवर, आपल्या चेस्टवर आत सगळं प्रेशर पडतंय. त्यामुळं जे एंटायर कंटेंट ऑफ मिडियास्टिनम आहे आपले लंग्स वगैरे ट्रेकिया सगळं राईट साईडला थोडंसं शिफ्ट होतं. तर ट्रेकियल शिफ्ट जी आपण बघत असतो ट्रेल्स साईननी, आपण क्लिनिकल एक्झाममध्ये ट्रेल साईन बघतो. तर त्या ट्रेल साईननी जेव्हा आपण इन्स्पेक्ट करत असतो, पाल्पेट करत असतो, तर आपल्या लक्षात येतं की मिडियास्टिनमचं शिफ्ट झालेलं आहे राईट साईडला. तर जेव्हा अफेक्टेड साईडच्या अपोजिट साईडला त्याची मुवमेंट झालेली असते. हे शिफ्ट ऑफ अपेक्स बीट म्हणजे कम्प्लीट कंटेंट ऑफ मिडियास्टिनम शिफ्ट होऊन जातो. आता समजा लेफ्ट साईडला आपला नॉर्मली हार्ट असतंच, तर आपल्याला फिफ्थ इंटरकोस्टल स्पेसमध्ये त्याची अपेक्स बीट दिसत असते. पण आता लेफ्ट साईड अफेक्टेड आहे तर सगळं मिडियास्टिनम मॅसिव्ह प्लुरल इफ्युजनमध्ये सगळंच कंटेंट थोडासा राईटला सरकलेला असतो. तर अपेक्स बीट कधी कधी आपल्याला दिसत नाही कारण की ती स्टर्नमच्या मागे गेलेली असते. तर रेट्रोस्टर्नल अपेक्स बीट वगैरे ह्या कंडिशनमध्ये पण दिसू शकतं. तर शिफ्टिंग ऑफ मिडियास्टिनम इज वन ऑफ द कॅरेक्टरिस्टिक्स फाइंडिंग इन मॅसिव्ह प्लुरल इफ्युजन. तर ते अपोजिट साईडला जात आहे. त्याचे रिडक्शन इन चेस्ट मुवमेंट्स ऑन द अफेक्टेड साईड. तर अफेक्टेड साईडला पण आहे ना त्या पर्सनचे चेस्ट मुवमेंट्स कमी झालेले असतात. बल्जिंग ऑफ इंटरकोस्टल स्पेसेस, जे आपले रिब्स वगैरे जे आपल्याला दिसतात आणि त्याच्यामध्ये जी स्पेस आत गेलेली असती तर ती पण नाही दिसत आपल्याला, अशी प्लेन चेस्ट सारखं दिसतं. त्याच्यानंतर मार्केटली रेड्यूस व्होकल फ्रेमिटस, आपण टॅक्टाईल व्होकल फ्रेमिटस वगैरे जे बघतो की इंटरकोस्टल स्पेसमध्ये आपण आपला पाल्मार आस्पेक्ट ठेवतो आणि त्याला 111 असे रेझोनन्स साऊंड काढायला लावतो, 999 असं म्हणायला लावतो आणि आपल्याला ते व्हायब्रेशन्स आपल्या पाल्मार आस्पेक्टवर जे दिसतात पाल्मार आस्पेक्टवर पामच्या, ते आपण त्याचा जो डिक्रीज आहे तो प्लुरल इफ्युजनच्या अफेक्टेड साईडमध्ये आपल्याला दिसून येतो. Measurements reveal diminished chest expansion, increase in the size of affected hemithorax, and increase in the spino-scapular distance. तर हे सगळे फाइंडिंग्स आपल्याला फिजिकल फाइंडिंग्स आपल्याला अफेक्टेड साईडमध्ये दिसून येतात. तर आता आपण जेव्हा परकशन करतो, परकशन करताना आपल्याला स्टोनी डल नोट दिसती, ऐकू येते फ्लुइड एरियावर. बाकी जागेवर आपल्याला रेझोनंट नोट्स ऐकू येतात लंग एरियावर जेव्हा आपण परकस करतो तेव्हा. पण इथं फ्लुइड लेवलमुळे फ्लुइड वाढल्यामुळे फ्लुइडच्या जागेवर जेव्हा आपण परकस करू तेव्हा स्टोनी डल नोट्स ऐकू येते. अ स्मॉल pleural effusion on the left side may be detectable only by obliteration of Traube space on percussion. तर Traube space पहिले obliterate करायला लावायची आणि त्याच्यानंतर आपण परकस केलं तर आपल्याला स्टोनी डलनोट किंवा डलनोट दिसू शकते. तर मग जर राईट साईडला असेल तर राईट साईडला आपल्याला टायडल परकशन जेव्हा आपण करू तेव्हाच फक्त डिटेक्ट करू शकतो स्मॉल अमाऊंट्समध्ये असताना. त्याच्यानंतर ऑन ऑस्कल्टेशन इंटेन्सिटी ऑफ द ब्रेथ साऊंड इज मार्केटली डिमिनिश्ड टू अब्सेंट ओव्हर द फ्लुइड. मग ऑस्कल्टेट जेव्हा आपण करत असतो तेव्हा आपल्याला जे ब्रेथ साऊंड आहे ते फ्लुइड जिथं वाढलेलं आहे तिथं अजिबात ऐकू येत नाही किंवा एकदम कमी ऐकू येऊ शकतं. आणि जेव्हा आपण फ्लुइडच्या जस्ट वर ऑस्कल्टेट करू तेव्हा आपल्याला परत साऊंड ऐकू येऊ शकतात. तर ॲडव्हेंटिशियस साऊंड जे असतात ते सुद्धा आपल्याला ऐकू येत नाही. व्होकल रेझोनन्स जे आहे ते एकदम डिमिनिश झालेलं असतं फ्लुइड एरियावर जेव्हा आपण बघतो. इतर वेळी आपण जेव्हा बघतो तेव्हा रेझोनंटच ऐकू येतं इतर जागेवर. त्याच्यानंतर ऑकेजनली अ ट्युब्युलर ब्रॉन्कियल ब्रिदिंग मे बी ऑडिबल जस्ट अबव द प्लुरल इफ्युजन. म्हणजे प्लुरल इफ्युजन फ्लुइड जिथं आहे त्याच्या जस्ट अबव आपण जेव्हा ऑस्कल्टेट करू तर आपल्याला ट्युब्युलर ब्रॉन्कियल ब्रिदिंग ऐकू येऊ शकते. आता आपण ग्रोकोस साईन बघणार आहोत. ग्रोकोस साईन जी आहे आपल्याला ती ग्रोकोस ट्रायंगल मध्ये दिसते. हा पॅरावर्टिबल ट्रायंगल आहे. तर आपण ह्याला पॅरावर्टिबल ट्रायंगल ऑफ डलनेस असं पण म्हणतो. तर इन मॉडरेट टू लार्ज साइज प्लुरल इफ्युजन्स अ ट्रायंग्युलर एरिया ऑफ डलनेस और इम्पेड नोट कॅन बी परकस्ड ओव्हर द बॅक ऑफ चेस्ट ऑन कॉन्ट्रालॅटरल साइड और ऑपोजिट साइड ऑफ द इफ्युजन.
तर आपलं जे इफ्युजन आहे त्याच्या अपोजिट साईडला, पाठीवर आपण जेव्हा बघत असतो त्याच्या अपोजिट साईडला, लेफ्ट साईडला इफ्युजन आहे तर राईट साईडला आपल्याला पॅराव्हर्टिब्रल स्पेस मध्ये एक डलनेस ऐकू येते. तर रिझन ऑफ दिस डलनेस इज, आता लेफ्ट साईडला इफ्युजन आहे तर राईट साईडला मूव्ह झालेलं आहे सगळं मीडियास्टिनम, त्यामुळं ती डलनेस आपल्याला तिथं ऐकू येते. इतर वेळी आपल्याला रेझोन नोट ऐकू येत असते, पण आता इथं आपल्याला इम्पेड किंवा एखादी डल नोट ऐकू येते. दिस इज प्रॉब्लेमली ड्यू टू द शिफ्ट ऑफ पोस्टेरियर मीडियास्टिनम टू द अपोजिट साईड बाय इफ्युजन, जे मी आता सांगितलं. त्याच्यानंतर द ग्रोकस ट्रायंगलची आपण अनाटॉमी जर पाहिली, इट इज बाउंडेड मीडियली बाय मिड स्पायनल लाईन फ्रॉम द अप्पर लेवल ऑफ इफ्युजन डाऊन टू द लेवल ऑफ 10th thoracic vertebra. तर मिड स्पायनल लाईन झाली 10th thoracic vertebra पर्यंतची. इट इज बाउंडेड बिलो by horizontal line of about 3 to 7 centimeter extending laterally from the 10th thoracic vertebra. तर आपण इथं एक 10th thoracic vertebra पर्यंत एक ही मिड स्पायनल लाईन झाली. इथं T10 आहे, तर T10 पासून आपण एक अजून लाईन काढतो लेटरली 3 to 7 सेंटीमीटर, आणि त्याच्यानंतर इट इज बाउंडेड लॅटरली बाय कर्व्ड लाईन कनेक्टिंग द अबाउट टू लाईन्स. कर्व्ड लाईन अबाउट टू लाईन्स. हे झालं आपलं ग्रोकोस ट्रायंगल. हे मी तुम्हाला प्रॉपर रिप्रेझेंटेशन दाखवतो. तर आपण हे दोन याच्यात बघू शकतो. तर पहिला हा जो आहे हा गार्लँड ट्रायंगल झाला, याच्यात आपल्याला टिम्पॅनिक डलनेस जनरल साऊंड होते, पण आपल्याला जे इथं ह्या केसमध्ये बघायचं आहे ते आहे ग्रोकोस ट्रायंगल. हा जो आहे ग्रोकोस ट्रायंगल, मी सांगितलं की T10 पासून मिड स्पायरल लाईन T10 पर्यंतची, आणि तिथून लेफ्ट साईडला म्हणजे इथं राईट साईडला प्लुरल इफ्युजन म्हणून इथं लेफ्ट साईडला आपण बघतोय, लेफ्ट साईडला ती हॉरिझॉन्टल लाईन एक्सटेंड केली आहे आणि त्या दोघांनाही कर्व लाईन जी आहे ती जॉईन करते. हा आपला बेसिकली ग्रोकोस ट्रायंगल झाला. मी याच्यात तुम्हाला ग्रोकोस ट्रायंगलचा हा एरिया परत हायलाइट करतो. हा इथं ग्रोकोस ट्रायंगल झाला. आता आपण इन्व्हेस्टिगेशन्स काय करतो, इन्व्हेस्टिगेशन्स इन चेस्ट रेडिओग्राफ. चेस्ट रेडिओग्राफ म्हणजे पोस्टेरियर अँड पोस्टेरियर अँटेरियर व्ह्यू जेव्हा आपण घेऊ त्याच्यात, तर इरेक्ट पोस्चर कॅन डिटेक्ट प्लुरल इफ्युजन. अ मिनिमम ऑफ 200 ml ऑफ फ्लुइड इज रिक्वायर्ड फॉर डिटेक्शन इन दिस व्ह्यू. तर जनरली एमसीक्यूज विचारले जातात की क्लिनिकल डायग्नोसिससाठी आपल्याला 500 ml पाहिजे असतं, आणि रेडिओग्राफीवर जर आपल्याला बघायचं असेल तर मिनिमम 200 ml ऑफ फ्लुइड पाहिजे असतं, ते पीए व्ह्यू मध्ये. चेस्ट रेडिओग्राफी जर एपी व्ह्यू घेतला आपण इन सुपाइन पोझिशन, नीड्स इव्हन लार्जर अमाऊंट फॉर डिटेक्शन. सुपाइन पोझिशन मध्ये एपी व्ह्यू असेल तर अजून जास्त अमाऊंट मध्ये फ्लुइड असेल तरच आपण डिटेक्ट करू शकतो ते. हिअर द फ्लुइड लेयर्स आर आउट पोस्टेरियरली अँड गिव्स जनरली हेझी शॅडो, ग्राउंड ग्लास अपीअरन्स ज्याला आपण म्हणतो, विथ प्रिझर्व्ड व्हॅस्क्युलर शॅडोज. दिस इज युज्युअल रेडिओलॉजिकल अपीअरन्स इन बेडरिडन पेशंट्स. चेस्ट रेडिओग्राफ जर आपण लेटरल डिक्युबिटस व्ह्यू घेतला, लेटरली आपण जर पेशंटला झोपून त्याचा व्ह्यू घेतला विथ द अफेक्टेड साईड डाऊन, कॅन डिटेक्ट अन इफ्युजन as small as 100 to 150 ml. However, only 50 ml of pleural fluid can produce detectable posterior costophrenic angle blunting on a lateral chest X-ray. तर बेसिकली लेटरल डिक्युबिटस व्ह्यू मध्ये आपण पेशंटचा 100 to 150 ml जर इफ्युजन असेल तर ते बघू शकतो. त्याच्यानंतर loculated effusions are typically seen in conditions which cause intense pleural inflammation. Example, tuberculosis, parapneumonic effusions, empyema आणि pneumothorax. However, even malignancy, pulmonary embolism and congestive heart failure may also produce loculated effusions. Loculated effusion साठीचे आपण आता कॉजेस पाहिले. In heart failure, loculated fluid within the lung fissure may give an appearance of intraparenchymal mass which disappears with diuretic therapy, phantom tumor or vanishing tumor. हार्ट फेलियर मध्ये जे इफ्युजन तयार होत आहे तर ते इंट्रापॅरेनकायमल मास आहे असं वाटतं आपल्याला, त्यामुळे लोक त्याला पहिले ट्युमर म्हणायचे, कोणतं तरी ट्युमर आहे. बट जर डायुरेटिक थेरपी दिली तर हे जे इफ्युजनचं जे फ्लुइड आहे ते निघून जातं, तर तो ट्युमर परत एक्सरे काढल्यावर निघून जातो. तर त्यामुळं आपण त्याला फॅन्टम ट्युमर किंवा व्हॅनिशिंग ट्युमर असं म्हणतो. यूएसजी खूप सेन्सिटिव्ह आहे, कारण की यूएसजी आपण जेव्हा करतो 5 ml जरी फ्लुइड प्रेझेंट असेल तर आपण ते डिटेक्ट करू शकतो यूएसजीने. इट इज युजफुल इन डिफरन्शिएटिंग लोकलेटेड प्लुरल इफ्युजन फ्रॉम प्लुरल ट्युमर और प्लुरल थिकनिंग. इट डिटेक्ट्स सेप्टेशन्स विदिन प्लुरल फ्लुइड with greater sensitivity than CT scanning. It is useful in localization of an effusion prior to aspiration and biopsy. म्हणजे आपण जर
सस्पेक्टेड आहे की ट्युमर असू शकतो, किंवा मग आपण ऍस्पिरेट करणार असू ते प्लुरल फ्लुइड, तर ते लोकलाइज करायसाठी आपण युएसजी गायडेड ऍस्पिरेशन म्हणतो आपण त्याला, ते करत असतो. डिटेक्शन ऑफ सॉलिड प्लुरल ॲबनॉर्मॅलिटीज मे सजेस्ट प्लुरल मॅलिग्नन्सी. तर सॉलिड प्लुरल ॲबनॉर्मॅलिटीज असेल तर मे बी एखादी मॅलिग्नन्सी असू शकते, कॅन्सर असू शकतो. प्लुरल ॲस्पिरेशन अँड फ्लुइड अनालिसिस. तर याच्यात आपण डायग्नोस्टिक ॲस्पिरेशनसाठी मिनिमम 50 ml ऑफ प्लुरल फ्लुइड घेत असतो. तर हे फ्लुइड आपण सेपरेट कंटेनर्समध्ये ठेवतो डायरेक्ट घेऊन, मायक्रोबायोलॉजिकल एक्झामिनेशनसाठी, कल्चर अँड सेन्सिटिव्हिटी बघायसाठी, सायटोलॉजिकल एक्झामिनेशनसाठी, आणि म्हणजे त्यात मॅलिग्नंट सेल्स आहेत का नाही ते कळायसाठी आपण सायटोलॉजिकल एक्झामिनेशन करतो, आणि बायोकेमिकल एक्झामिनेशनसाठी. असे 3 कंटेनरमध्ये आपण 50 ml प्लुरल फ्लुइड घेत असतो. आपण ॲस्पिरेशन कधी परफॉर्म नाही करत, तर एक क्लिनिकल सेटिंग आहे ज्यात आपल्याला पेशंट आहे ज्याला बायोलॅटरल प्लुरल इफ्युजन आहे, आणि इट इज सजेस्टिव्ह ऑफ ट्रान्सुडेट, किंवा जर त्याच्यात अटिपिकल फीचर्स असतील ऑर दे फेल टू रिस्पॉन्ड टू थेरपी, त्या कंडिशन्समध्ये आपण ॲस्पिरेशन करत नाही. पण जर त्यांचं इफ दे फेल टू रिस्पॉन्ड टू थेरपी, किंवा त्यात काही अटिपिकल फीचर्स असतील, तरच आपण बायोलॅटरल प्लुरल इफ्युजनच्या केसमध्ये ॲस्पिरेशन करतो. तर हे प्लुरल फ्लुइड अनालिसिस आहे. तर ट्रान्सुडेट आणि एक्सुडेट मधला फरक पण इथे नीट दिसून येतो. ट्रान्सुडेट क्लिअर असतं आणि एक्सुडेट क्लिअर क्लाउडी और हेमरेजिक असतं. तर रिझन काय आहे की एक्झुडेटिव्ह आहे, त्याच्यात प्रोटीन्स येतात. ट्रान्सुडेटमध्ये फक्त वॉटर जास्त असतं आणि इलेक्ट्रोलाइट्स असतात, आणि प्रोटीन्स खूप कमी असतात. त्यामुळे ट्रान्सुडेट क्लिअर असतं आणि एक्सुडेट क्लिअर क्लाउडी असतं. किंवा मग हेमरेजिक पण असू शकतं, कारण की ते आरबीसीज पण एखाद्या वेळेस येऊ शकतात त्याच्यात. प्रोटीन. तर आता आपण प्रोटीन्स बघू. हे बघा, प्रोटीन्स 3 ग्रामपेक्षा कमी असतात ट्रान्सुडेट्स मध्ये पर डीएल, आणि एक्सुडेट मध्ये जास्त असतात. त्याच्यानंतर प्लुरल फ्लुइड टू सिरम रेशो. तर प्लुरल फ्लुइड टू सिरम रेशो म्हणजे सिरम जे आहे हे कमी असतं. सिरम इज इन्क्लुडिंग प्रोटीन्स, आणि जे प्लुरल फ्लुइड आहे आपलं प्युअर, त्याच्यात प्रोटीन्स कमी असतात ट्रान्सुडेटमध्ये. त्यामुळं हा रेशो 0.5 पेक्षा कमी असतो ट्रान्सुडेटमध्ये, आणि 0.5 पेक्षा जास्त असतो एक्झुडेटमध्ये. लॅक्टिक डिहायड्रोजिनेज. तर हा जो एन्झाईम आहे त्याची ॲब्सोल्यूट व्हॅल्यू लेस दॅन 200 इंटरनॅशनल युनिट्स पर लिटर असतील तर ते ट्रान्सुडेटला सजेस्टिव्ह आहे, आणि एक्सुडेट्समध्ये ते मोर दॅन 200 इंटरनॅशनल युनिट्स असतं. प्लुरल फ्लुइड टू सिरम रेशो इथं पण 0.6 पेक्षा कमी पाहिजे ट्रान्सुडेटसाठी, आणि एक्सुडेट असेल तर ते 0.6च्या वर असतं. ग्लुकोज. ग्लुकोज हे जे आहे हा प्रोटीन नाही आहे प्रॉपरली, हा फ्लुइडमध्ये तेवढाच असतो. त्यामुळे तो मोर दॅन 60 मिलीग्राम्स पर डेसिलिटर असतं. जेवढं ब्लडमध्ये असतं तेवढंच इथं असतं. आणि एक्झुडेटमध्ये ते ॲक्च्युली व्हेरिएबल असतं, पण कमी पण असू शकतं, जास्त पण असू शकतं ब्लडपेक्षा. ते ल्युकोसायटोसिस. तर टोटल ल्युकोसाइट्स हे लेस दॅन 1000 ल्युकोसाइट्स पर मिलीमीटर क्यूब असतं, कारण की ल्युकोसाइट सुद्धा क्रॉस करून येऊ शकत नाही. डिसीज्ड प्लुरा असतो एक्सुडेटमध्ये, आणि ट्रान्सुडेटमध्ये नॉर्मल प्लुरा असतो. त्यामुळे त्याच्यात ल्युकोसाइट्स येऊ शकत नाही नॉर्मल ट्रान्सुडेट्स जिथं असतात तिथं. पण एक्झुडेट्समध्ये जास्त असतात, मोर दॅन 1000 ल्युकोसाइट्स पर मिलीमीटर क्यूब. त्याच्यानंतर डिफरन्शियल ल्युकोसाइट्स जे आहेत ते लेस लिम्फोसाइट्स आणि मोनोन्युक्लिअर सेल्स आहे, हे यांची साईज कमी असते, साईज मोठी असते, त्यामुळे ते कमी असतात. तर लेस दॅन 50% असतात. आणि एक्झुडेट जे असतात, एक्झुडेट्समध्ये मोर दॅन 50% लिम्फोसाइट्स असतात. दे आर सजेस्टिव्ह ऑफ ट्युबरक्युलोसिस ऑर मॅलिग्नन्सी. त्याच्यानंतर 50% पेक्षा जास्त पॉलिमॉर्फ्स असतात, जे अक्यूट इन्फ्लमेशनमध्ये दिसून येतात. आणि आपण जर आरबीसीज पाहिले एरिथ्रोसाइट्स, ते ट्रान्सुडेट्समध्ये लेस दॅन 500 पर मिलीमीटर क्यूब असतात, आणि एक्सुडेटमध्ये व्हेरिएबल असतात, जास्त पण असू शकतात, कमी पण असू शकतात. त्याच्यानंतर लाईट्स क्रायटेरिया. हा लाईट्स क्रायटेरिया इज यूज टू डिफरन्शिएट एक्झुडेटिव्ह फ्रॉम ट्रान्सुडेटिव्ह फ्लुइड. मग त्याच्यानंतर त्यासाठी त्यांनी 3 क्रायटेरिया दिले. जर ते फुलफिल झाले तर मग एक्झुडेटिव्ह आहे का ट्रान्सुडेटिव्ह फ्लुइड आपण ते सांगू शकतो. रेशिओ ऑफ प्लुरल फ्लुइड प्रोटीन टू सिरम प्रोटीन लेवल लेस दॅन 0.5%. रेशिओ ऑफ प्लुरल फ्लुइड pleural biopsy. It is usually indicated in some exudates that are undiagnosed. Closed pleural biopsy can be performed with Abrams or Cope or TM cut needle. It should be done under ultrasound guidance when the effusions are small or loculated. The needle should be inserted through an intercostal space at the area of maximum dullness and percussion, and at site of maximum radiological opacity or at a site determined by ultrasonography. तर आपण तिथून ते
प्लुरल बायोप्सी घेतो जिथं सगळ्यात जास्त फ्लुइड असेल, जे आपल्याला परकशन किंवा USG वरनं कळतंय. व्हॉट आर द डिफरंट इन्व्हेस्टिगेशन्स, अजून कोणकोणते आपण इन्व्हेस्टिगेशन्स करणार आहे तर ब्लड एक्झामिनेशन फॉर टोटल अँड डिफरन्शियल ल्युकोसाइट काउंट्स, ESR, प्रोटीन, शुगर, LDH, अमायलेज, रुमेटॉइड फॅक्टर अँड अँटी न्यूक्लिअर फॅक्टर्स. त्याच्यानंतर आपण स्पुटम एक्झामिनेशन करतो फॉर ट्युबरक्युलर बॅसिली आणि मॅलिग्नंट सेल्स आहेत का ते चेक करायसाठी आपण त्याचं कल्चर करतो. मॅनटॉक्स टेस्ट करतो ट्युबरक्युलोसिससाठी. इन अ मॅसिव्ह इफ्युजन, अ रिपीट रेडिओग्राफ आफ्टर रिमूव्हल ऑफ लार्ज व्हॉल्यूम ऑफ फ्लुइड मे रिव्हील अन अंडरलाइन पॅरेन्कायमल लिजन. त्याच्यानंतर CT स्कॅन ऑफ द चेस्ट, बायोप्सी और फाईन निडल ॲस्पिरेशन ऑफ स्केलिन लिम्फ नोड्स आपण हे मेलिग्नन्सी मध्ये चेक करायसाठी करतो. ब्रॉन्कोस्कोपी अँड बायोप्सी, थोरॅकोस्कोपी, व्हिडिओ असिस्टेड और ओपन सर्जिकल अँड बायोप्सी. त्याच्यानंतर मॅनेजमेंट ऑफ प्लुरल इफ्युजन, ट्रीटमेंट ऑफ अंडरलाईन कॉजेस इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर थेरापेटिक ॲस्पिरेशन मे बी नेसेसरी टू रिलीव्ह डिस्निया. तर थेरापेटिक आपण पहिले बेसिकली कॉज जो आहे ट्युबरक्युलोसिस असेल किंवा जे आपण बाकी कॉजेस पाहिले प्लुरल इफ्युजनचे, पहिले आपण ते ट्रीट करणार आणि त्याच्यानंतर आपण जे फ्लुइड जमा झाले ते काढायसाठी आपण ॲस्पिरेशन करू शकतो. आता डिस्निया जो आहे बेसिकली जे मॅसिव्ह इफ्युजन्समुळे जो डिस्निया होतोय तो रिलीव्ह करायसाठी आपण थेरापेटिक ॲस्पिरेशन करू शकतो. बट त्याच्यासाठी कंडिशन आहे की एका दिवसात एका सिटिंगमध्ये 1 लिटरपेक्षा जास्त आपण फ्लुइड काढू शकत नाही, कारण की त्याच्यामुळं एकदम जास्त लार्ज व्हॉल्यूम्स आपण जर काढले तर त्याच्यामुळं आपल्याला पल्मनरी इडिमा होऊ शकतो. इन्सर्शन ऑफ चेस्ट ट्यूब इफ रॅपिड रिअक्युमुलेशन ऑफ फ्लुइड अकर्स, तर सारखं ॲस्पिरेट करण्यापेक्षा आपण एक चेस्ट ट्यूब टाकून देतो, त्याच्यामुळे जे फ्लुइड परत अक्युमुलेट होतं ते बाहेर निघून येतं. प्लुरोडेसिस आपण करू शकतो मॅलिग्नंट इफ्युजन असेल तर युझिंग ब्ल्युओमायसिन और टॅल्क पावडर. तर प्लुरल इफ्युजनच्या केसमध्ये आपण ट्रीटमेंटमध्ये आता एक ट्रीटमेंट प्रोटोकॉल बघणार आहोत. तर पेशंट आला क्लिनिकल प्लुरल इफ्युजन घेऊन, तर आपण सगळ्यात पहिले त्याची डिटेल हिस्ट्री घेतो, त्याच्यानंतर एक्झामिनेशन करतो आणि चेस्ट रेडिओग्राफी करतो. त्याच्यानंतर आपल्याला क्लिनिकल फीचर्स आणि चेस्ट रेडिओग्राफी आणि एक्झामिनेशनवर एक आयडिया येते की हे ट्रान्झुडेट आहे का एक्झुडेट आहे. तर आपल्याला कळेल की कॉज ट्रान्झिटिव्ह आहे का नाही. जर ट्रान्झिटिव्ह कॉज असेल येस, तर ट्रीट द कॉज. मग त्याचा आपण चेक करणार रिस्पॉन्स. कॉज ट्रीट केल्यानंतर प्लुरल इफ्युजन गेलंय का नाही गेलंय. जर गेलं देन इट्स गुड. इफ नो, तर मग आपण दुसऱ्या साईडला येणार. आता समजा जर ते ट्रान्झिटिव्ह इफ्युजन नव्हतंच, आपल्याला हिस्ट्री आणि एक्झामिनेशनवरून कळलं की ते एक्झिटेटिव्ह आहे, मग आपण इथे येणार. मग त्यासाठी आपण फ्लुइड टॅप करतो, आपण म्हणजे प्लुरल टॅप करतो, आपण त्याच्यातून ॲस्पिरेट करतो आणि ते 3 बॉटल्समध्ये आपण 50 ml जमा करून त्यांचं एक्झामिनेशन करतो मायकोबॅक्टेरियासाठी, सायटोलॉजी, जर मॅलिग्नंट सेन असं असेल तर बघायसाठी आणि बायोकेमिकल टेस्टसाठी. तर हे आपण करतो. त्याच्यानंतर आपल्याला 3 पॉसिबिलिटीज, एक तर ते ट्रान्सुडेटिव्ह असं कळेल, एक्झुडेटिव्ह हे आपल्याला कळेल, किंवा ते एक्झुडेटिव्ह हे असं आपलं फक्त सस्पेक्टेड असेल, डायग्नोसिस अनक्लिअर असेल. तर त्याच्यानंतर आपल्याला ह्या 2 केसेसमध्ये जर ट्रान्झुडेट असेल आणि डायग्नोसिस जर झालेला असेल आणि एक्झुडेटिव्ह असेल तर कॉज ट्रीट करणार परत आपण. आणि जर एक्झुडेटचं आपलं अनक्लिअर डायग्नोसिस आहे तर परत एकदा आपण फ्लुइड टॅप करून त्याचं ॲनालिसिस करणार. त्याच्यानंतर डायग्नोसिस तयार होईल, मग परत आपल्याला कॉज ट्रीट करावं लागेल. त्याच्यानंतर आपल्याला कळालं की डायग्नोसिस अजूनही क्लिअर नाहीये, तर आपण त्यावेळेस CECT म्हणजे कॉन्ट्रास्ट एनहान्स CT करतो. तर त्याच्यानंतर आपल्याला प्लुरल बायोप्सी पण करावी लागू शकते, किंवा मग नंतर कन्सिडर ॲप्रोप्रिएट बायोप्सीज और व्हिडिओ असिस्टेड थोरॅकोस्टोमी, आणि ते झाल्यानंतर आपण परत कॉज ट्रीट करणार. त्याच्यानंतर आपला प्लुरल इफ्युजन ट्रीट होईल. Thank you very much for attending this session.